गुरुदेव दत्त जनसेवानंद सुभाष बाप्पा महाराज की जय. गुरुवरे एकनाथ महाराज की जय. माझे नाव शुभांगी संतोष आवताडे, राहणार निळगड, तालुका जिल्हा लातूर, पोस्ट बिशेवागोली. माझा अनुभव असा आहे की मी सुरुवातीला इकडे येत असताना मला 4 चाकी गाडीमध्ये आणावं लागत होतं आणि मी माझ्या हातावर परडी पण आहे ही आजारासाठीच काढून दिलेली होती. इथून जाता येता गाडी मधला ड्रायव्हर म्हणायचा की हो इथं कोणतर महाराज आहेत बघतेत म्हण, असं म्हणतात असं म्हणायचं. पण मी म्हणायचं न ग बाबा, कुठला महाराज असू काय असं, आपल्याला कुणाकडे जायचं नाही. आपले 10-15 वर्ष त्याच्यातच गेले तर 50-60 लाख रुपये त्याच्यातच गेले तर. मी नवीन भक्तासाठी अनुभव सांगत आहे. जुना मी लय वेळेस अनुभव सांगितलेला आहे, पण हा अनुभव सांगितला नव्हता की पहिलं मला 15 किलोमीटर सुद्धा गाडीवर प्रवास जमत नव्हता, मोटरसायकलीवर कंबर अवघडायची ताटायची. पण आता मात्र माझ्या गावापासून जाणं येणं 150 किलोमीटर आहे, तरी सुद्धा मी 3 पौर्णिमेला 4 चाकीमध्ये आले. आता त्यानंतर त्या मोटरसायकलीवर जाते येते. हा महाराजाचा मी आशीर्वाद घेतला, त्याच्यामुळे माझा त्रास तकलीफ कमी झालं. पारायण सुरू आहे, प्रसाद खायला चालू आहे. हा मलकापूरचा महिमा आहे. इतका महिमा मोठा आहे की मी खूप छोटी आहे, मला हा महिमा मी वर्णन करू शकत नाही. हाच महाराजाचा आशीर्वाद आहे आणि मी विश्वास ठेवला महाराजावर. पुन्हा आणखीन एकदा मला थोडा त्रास सुरू झाला, परंतु मी 2-3 गुरुवारी सारखं लागोपाठ येणं जाणं केलं, तो सुद्धा माझा आता त्रास कमी झाला आहे. माझ्या घोट्याला दुखत होते, खाजवायचे, खूप त्रास व्हायचा. इथं कोपराला पण खूप दुःख व्हायचे. असं मला वाटायचं की कुणी माझ्याकडे जर पाहिलं तर माझ्या हातचं कुणी खातंय का नाही की असं वाटायचं. पण महाराजाचं इथलं सुभाष बाप्पाच्या आंघोळीचं तीर्थ मी लावलं, ते माझे दुःख कमी झाले. पुन्हा एक माझ्या मुलाला सुद्धा त्याच्या पायाला दुःख होते, छोटे छोटे कन्याच्या खाजवायचे, पाणी सुटायचं. तो म्हणाला आई मी दवाखान्यात जातो. मी म्हणलं नको, मी पप्पांच्या आंघोळीचे तीर्थ घरी नेऊन ठेवलेलं आहे. घरी काही थोडं जरी झालं तरी मी अंगाला लावते, करते, दुखायला करायला. मुलाच्या मी पायाला लावलं तर त्याच्या पायाचे दुःख कमी झाले. हाच माझा